बुधवारी सकाळी साधारण 6:45च्या सुमारास दिल्लीमधल्या एका अत्यंत उच्चभ्रू आणि हाय प्रोफाईल एरियामध्ये, जिथं नेते आणि अधिकारीच राहतात प्रामुख्यानं, एक मुलगी आपल्या घरात अभ्यास करत होती. घराच्या 4थ्या मजल्यावरती होती. तिचे IRS असलेले वडील आणि तिची आई दोघेही जिम मध्ये गेले होते. मुलगी पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. तेवढ्यातच तिला खोलीमध्ये कुणीतरी आलंय असं जाणवलं. तिनं मान वर केली तेव्हा तिच्या तोंडून जोरदार किंकाळी आली, कारण तिच्या समोर एक तरुण उभा होता. ती मुलगी त्या तरुणाला ओळखत होती. त्या तरुणानं तिच्याकडे घरातल्या तिजोरीच्या चाव्या मागितल्या. मुलीनं त्या दिल्या नाही. मग त्यानं हाताला लागलेला टेबल लॅम्प थेट तिच्या डोक्यात घातला. एकाच फटक्यात ती खाली पडली. तिच्या डोक्यातून रक्ताची धार वाहायला लागली. ती अर्धवट शुद्धीत होती. मग त्यानं पाण्याची बाटली घेतली आणि तिच्या डोक्यात घातली. अवघ्या खोलीत रक्ताचं थारोळं पसरलं. मग रक्तानं माखलेलं तिचं तेज बेशुद्ध शरीर त्यानं धरलं आणि जिन्यावरून फरफटत 4थ्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर आणलं. कारण घरातली तिजोरी 3ऱ्या मजल्यावर होती आणि ती तिच्याच बोटांच्या ठशानं उघडली जाणार होती. त्यानं तिच्या निश्चल हातानं ती तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिजोरी काही उघडली नाही. मग त्यानं घरातला एक स्क्रूड्रायव्हर घेतला आणि ती तिजोरी उघडली. त्या तिजोरीमध्ये 2.5 लाख रुपयांची कॅश होती. ती त्यानं बॅगेत घातली. पण तरीही त्या सैतानाचं समाधान झालं नाही. त्यानं शांतपणे तिच्या शरीराचे लचके तोडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं तिचं शरीर जाणीवेच्या पलीकडे गेलं होतं. मग चार्जरच्या वायरनं तिचा गळा आवळला आणि पैशाची बॅग घेऊन निघून गेला. 8च्या सुमारास तिचे आईवडील घरी आले तेव्हा पोरगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हॉस्पिटलला नेईपर्यंत सगळं संपलं होतं. घरात CCTV होते आणि त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग वडिलांच्या मोबाईलवर होत होतं. पण जिम मध्ये असलेल्या वडिलांनी ते बघितलंच नाही. आणि जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा तो सैतान कोण होता ते आईबापानं लगेच ओळखलं. त्यांच्या पोरीचे हालहाल करणारा तो नराधम अवघ्या महिनाभरापूर्वी त्यांच्याच घरात राहून काम करत होता. 23 वर्षांच्या त्या नराधमाला जुगाराचं व्यसन होतं आणि त्या पायी सतत त्याचे कुणाचे न कुणाशी पैशांशी वाद व्हायचे. या कुटुंबाच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी त्याला कामावरून थेट काढून टाकलं. पण घरामध्ये कोण राहतं, त्या घरातले पैसे कुठे ठेवलेले असतात, कोण केव्हा बाहेर जातं, बाहेर जाताना घराची चावी कुठे ठेवली जाते, हे सगळं त्याला माहित होतं. घरकामाच्या बाईसाठी दरवाजा बाहेर ठेवलेली चावी त्यानं सहज उचलली आणि मग गुन्हा करून निघून गेला. 10 तासांनंतर दिल्लीतल्या एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मग कोर्टामध्ये सादर केलं. न्यायाधीशांनी त्याला विचारलं, तुझ्या हाताला काय लागलंय? तर म्हणे, राजस्थानमध्ये छतावरून उडी मारताना लागलं. मग कळलं की मंगळवारी त्यानं राजस्थानमध्ये आपल्याच मित्राच्या बायकोवर अत्याचार केला, तिथून पळून दिल्लीत आला आणि हे कृत्य केलं. अवघ्या 24 तासांच्या अवधीत या नराधमानं फक्त वासना आणि पैशाच्या हव्यासापोटी जे काही केलंय ना, जितके आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, ते पाहिल्यानंतर या नराधमांवर खटले तरी कशाला चालवायचे?